हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेत असणार अशी अपेक्षा करते. आणि परवाचा जो आपला व्हिडिओ होता त्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, दिलेल्या भरभरून तुमच्या या प्रेमासाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच खूप खूप मनापासून आभार मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहेत. तर खूप साऱ्या ताईंना आपल्या मेथीचा लाडूंचा जो व्हिडिओ आहे तोही आवडला. बऱ्याच ताईंना आपला त्याच्यामध्ये आम्ही तेलच घालतो, मेथीच्या लाडूंमध्ये तूप वगैरे आम्ही घालत नाही, कारण आधीपासूनच आमच्या इकडे खानदेशामध्ये त्याच पद्धतीने तसेच लाडू केले जातात, म्हणून मीही तेलच घालते. फक्त शेंगदाण्याचं जे तेल आहे ना ते मी लाडूंसाठी वापरते. आणि मखाणे वगैरेही आम्ही त्या लाडूंमध्ये काही घालत नाही. बाकी व्यतिरिक्त मी ड्रायफ्रूट्सचे जे लाडू आहेत ना त्यांच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला 2 वेळेला मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, त्यांच्यामध्ये मी मखाणे घालते. पण ह्या लाडूंमध्ये मखाणे आम्ही नाही घालत, त्यामुळे मी काही घातलेले नाही. आणि शिंगाड्यांचं जे पीठ आहे ना ते घालतो मात्र, कारण ज्यावेळेस आजी माझी बनवायची त्यावेळेस पीठ वगैरे तर काही भेटत नव्हतं शिंगाड्यांचं. त्यावेळेस शिंगाड्याच भेटायचे अख्खे, ते कुटून वगैरे मग त्यांचं पीठ जे आहे ते मखाण्यांमध्ये घातलं जायचं. पण आता कसं झालेलं आहे, शिंगाड्या तर इथे भेटतच नाही आणि पीठही मला मिळालं नाही, त्यामुळे मग मी ते स्किप केलं. ते न घालता तसेच बनवलेले होते. खूप छान झालेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाही आवडले, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. तर गुरुवारचा दिवस होता आणि व्हिडिओ जरा लेटच येत आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पाहुणे वगैरे असले म्हटल्यावर थोडंफार इकडे तिकडे होतंच, म्हणून व्हिडिओमध्ये गॅप पडत आहे. कारण दुपारचं टायमिंग आमचा असं सगळेजण आलेले असले की त्यांच्यासोबत मग वेळ थोडाफार शेअर होतोच आपला. तर मग आज सगळेजण इकडे होते जेवायला. माझे सासूबाई, परत मावस सासू वगैरे असे आहेत, मामांते वगैरे आलेले. तर मग पुरणाचा स्वयंपाक जो आहे ना तो मला बनवायचा होता. बासुंदी इथे माझी बनवून झालेली आहे आणि रशीही बनवून झालेली होती माझी. आधी कसं बासुंदी जर ठेवली तर त्याला स्पेशल आपला एक गॅस जो आहे ना तो त्याला लागून जातो. ज्यावेळेस असं आपण डेली घरामध्ये राहिलो ना तेव्हा नाही, पण कोणी जर आपल्याकडे पाहुणे वगैरे असले त्यावेळेस जास्तीचा स्वयंपाक असला ना त्यावेळेस वाटतं की जरा शेगडी आपली 3 किंवा 4 गॅसची असली ना तर मग बरं पडतं असं. पण मग स्वयंपाकाला जे आहे ना लवकर सुरुवात करावी लागते. अशा टायमिंगला एक गॅसवरती बासुंदी आधीच आटवायला ठेवून दिलेली होती, दुसरीकडे मसाला वगैरे केला, रशी करून झालेली होती. कटाची आमटी ज्याला बरेच जण म्हणतात, आमच्या इकडे त्याला रशी म्हणतात. आणि इथे बासुंदी झालेली आहे. बासुंदी पूर्णपणे आटवून झाल्यानंतर लास्टला आम्ही त्याच्यामध्ये साखर घालतो आणि मग ती त्याचीच विरघळून जाते नंतर, थोडीफार गरम असली बासुंदी की. तर अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक जो आहे तो बऱ्यापैकी माझा झालेला होता. आणि स्वयंपाक झाल्यानंतर एका साईडला मी भात जो आहे तो लावून दिलेला आहे, म्हणजे जेवणाच्या वेळेस गरम गरम भात चांगला असतो. आणि गावाकडच्या लोकांना एवढा भात काही आवडत नाही, भात तर खातच नाही ते. फक्त पुरणपोळी वगैरे जी आहे ती आता बनवायला सुरुवात केलेली होती. पुरणपोळीची जी कणिक आहे ना तीच त्याच्यावरतीच मेन आहे पुरणपोळी करणं, आणि पुरणाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित परफेक्ट असं होणं. कारण पातळ वगैरे पुरण झालं म्हणजे पुरणपोळी आपली लाटताना फाटते वगैरे. तर दोघांचं जर प्रमाण व्यवस्थित जुळून आलं तर मग आपली जी पुरणपोळी आहे ना ती खूप छान आणि मस्त अशी होते. तर आता पुरणपोळ्या करायला सुरुवात केलेली होती. कणिक आधीच मी मळून ठेवलेली होती. जवळजवळ अर्धा 1 तास झाला असेल, तोपर्यंत मी बाकीची जी काही कामं होती ना ती आवरून घेतलेली होती. मसाला तेवढा आमच्या यांनी केलेला होता रशीचा सकाळी. मिक्सरमध्ये फिरवून मग मी रशीही बनवून घेतलेली होती. थोडीफार मदत झाली म्हणजे आपल्याला तेवढंच बरं पडतं. मसाला त्यांनी करून घेतला आणि त्यानंतर मग मी रशी वगैरे केली आणि आता पुरणपोळी लाटून घेत आहे. तर एक चाळीचीच पुरणपोळी असते माझी बऱ्याच वेळेला, तर तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे. कारण एक चाळीची पुरणपोळी जर आपण बनवली ना तर त्याच्यामध्ये जे आपण पुरण भरतो ते जे पुरण आहे ना पूर्ण सगळीकडे पुरणपोळीमध्ये आपलं व्यवस्थित असं पसरलं जातं. आणि एकसारखं पुरण असल्यामुळे पुरणपोळीला काठ वगैरे राहत नाही. ज्यावेळेस आपण 2 चाळीची पुरणपोळी बनवतो ना तेव्हा ते काठ आपण ज्यावेळेस बंद करून घेतो ना पुरण भरताना
तेव्हा ते काठ थोडेफार जाड किंवा असे त्याच्यात पुरण नसल्यामुळे ते कणिकेचे आपली चपाती लागते ना तसे लागतात. पण एक चाळीची पुरणपोळीमध्ये पुरण मात्र सगळीकडे मुरलं जातं आणि एकसारखी चवीला आपली पुरणपोळी मस्त होते. टम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे, मस्त छान अशी. बघू शकतात तुम्ही किती पातळ आणि छान अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तर असा पाहुण्यांसाठी आमच्या इकडे पाहुणे असले की मग जास्त करून हाच स्वयंपाक असतो. पुरणाचाच स्वयंपाक आमच्या इकडे बनतो, कारण नॉनव्हेज वगैरे माझ्या घरात बनत नाही किंवा माझ्या सासरीही कोणी खात नसल्यामुळे आणि आम्ही बनवतच नाही माझ्या किचनमध्ये नॉनव्हेज. आत्तापर्यंत तरी 13-14 वर्ष झाले असतील, तोपर्यंत एकदाही मी बनवलेलंच नाही आहे. त्यामुळे आमच्या घरात बनतच नाही. हा स्वयंपाक पाहुणे आले की पुरणाचाच राडा असतो, पुरणपोळीचा स्वयंपाक, आणि आवडीने सगळ्यांना आवडतं म्हटल्यावर करायलाही आपल्याला काही हरकत नाही आहे. तर आणि आमच्या आई असल्या म्हणजे थोडीफार मदत आईंची मला चालूच असते, करत असतात अधूनमधून स्वयंपाकामध्ये काही ना काही जे आहे ते. कारण पाहुणे असल्या म्हटल्यावर एकटीने स्वयंपाक काही शक्य नसतो. बाकीचा सगळा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग शेवटीच पुरणपोळ्या करायला घेतलेल्या होत्या. भजे मात्र तेवढे करायचे राहिलेले होते आणि गरम गरम भजे झाल्यानंतर मग मी सगळ्यांना जेवणं जे आहेत ते वाढून दिलेले होते. भजे आमच्या आईंनी उतरवून दिले आणि मी पटापट सगळ्यांना जेवणं वाढले. त्यानंतर मग सगळं काही भांड्यांचा जो पसारा होता किचनवरचा तो आधी आवरून घेतला, कारण इतका सारा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर खूप जास्त पसारा आपल्या किचनमध्ये होत असतो. तर साड्यांची शॉपिंग केलेली आहे, दाखवते तुम्हाला. आईंसाठी घेतलेल्या आहेत बाकीच्या आणि भेटलेल्या आहेत आणि माझ्यासाठी पण घेतलेल्या आहेत, तर त्या दाखवते तुम्हाला. सर्वात आधी ही एक साडी घेतली बांधणीतली. ही आमच्या आईसाठी घेतलेली आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी आमच्याकडून. अशी भरलेली, पूर्ण काठ मस्त असे भरलेले आहेत. रेड कलर येतो पण व्हिडिओमध्ये थोडा ऑरेंज टाईप वाटतोय. खालची साईड आणि कपडा एकदम सॉफ्ट आणि मस्त आहे. 550 रुपयाला ही साडी आहे, छान पडली किंमत. त्यानंतर दुसरी दाखवते तुम्हाला. ही अशी आहे, ही ऑर्गेन्झा पॅटर्न मध्ये बारीक आहे थोडी. ही पण आमच्या आईंचीच आहे. अशी वर्क डिझाईन आहे त्याच्यावर. ऑर्गेन्झा मध्ये पॅटर्न आहे जे. ही 600 रुपयाला आहे का 550ला वाटतं. पण जास्त घेतल्या ना म्हणून कमी केलेले आहेत. याच्यातले 4-5 कलर होते तेवढे घेतलेले होते म्हणून कमी केलेले आहेत. बाकीच्या मावशी वगैरे त्यांच्यासाठी घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे थोडी कमी प्राईस केलेली होती त्यांनी, नाही तर मग 650 सांगत होत्या. पण 5 साड्या घेतलेल्या असल्यामुळे परवडली ती. त्यानंतर ही एक आहे, ही सिम्पलमध्ये पण अगदी सॉफ्ट आहे, खूप छान कापड घ्यायचा. आणि ही जी प्रिंट आहे ना खूप छान आहे याच्यावरती आणि निघणार नाही लवकर, मस्त आहे. कलर तर हा खूप छान वाटतो, मस्त उठून दिसतो अंगावरती, मस्त आहे हा कापड याचा. त्यानंतर मग आमच्या दोघींसाठी, म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या जाऊबाईंसाठी आमच्या आईने घेऊन दिलेलं आहे आम्हाला दोघींना. तर हा एक कलर आहे, मेहंदी कलर आहे, खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे खूप.
कपडा खूप छान आहे आणि ही पूर्ण अशी काठावरती वर्क आहे आणि आतमध्ये अशी बुट्टीची डिझाईन आहे मेहंदी कलरमध्ये आणि माझ्यासाठी हा कलर आहे. अशी वर्क सेम डिझाईन आहे, डिझाईनमध्ये थोडा फरक आहे पण वर्क एक सारखीच आहे, कापड वगैरे सेम आहे, फक्त कलरमध्ये फरक आहे. दोघांचाही कापड म्हणजे सगळ्याच साड्यांचा कापड खूप छान आहे आणि मस्त आहेत. आणि ह्या ज्या साड्या आहेत ना ह्या मला 750 रुपयाला एक पीस पडलेली आहेत. दोघी साड्या 750-700ला म्हणजे 1500 रुपयामध्ये 2 साड्या घेतलेल्या आहेत. तर इतक्या साऱ्या साड्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि यांच्यामधून तुम्हाला कुठली आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी हा कलर घेतलेला आहे तोही आवडला किंवा नाही ते पण सांगा. आणि बाकीच्या कशा वाटल्या साड्या होत्या त्यांच्यावरचे ब्लाउज वगैरे शिवणं ते असं इतके दिवस झाले काही ना काही चालू असल्यामुळे व्हिडिओ जरा स्टॉप झाला. कारण आलेले असले तर मग थोडाफार वेळ त्यांच्यासोबत देणं तेही आपलं म्हणजे कामच आहे. त्याच्यामुळे घरात जर कोणी असलं तर व्हिडिओचं एडिटिंग वगैरे त्याला इतका वेळ देऊ नाही शकत पाहुणे असल्यामुळे. म्हणूनच इतके दिवस झाले व्हिडिओमध्ये आपल्या गॅप पडत होता. पण आता इथून पुढे असा गॅप काही पडणार नाही. आता आपले रेग्युलर डेली रुटीनचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती येतच राहतील. आता संपूर्ण झालेलं आहे, फक्त माझं जे ब्लाऊज आहे तेवढं शिवायचं राहिलेलं आहे. आता ते हळूहळू जसं आपलं डेली रुटीन चालू राहील त्याच्यासोबतच शिवून होतील. आता मुलांना शेवटी क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे पण आहेतच, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर बाहेर वगैरे जायचं येणं जाणं असलं की जरा मशीनचं जे काम आहे ते काही होत नाही. तर आता वेळात वेळ काढून घरातली कामंही होतील आणि ब्लाऊजही शिवून होऊन जातील. आता माझं तेवढं एक दोन ब्लाऊज आहे आणि मम्मीकडूनही मी साड्या आणलेल्या आहेत तेही दाखवायच्या राहून गेल्या. आता तुम्हाला ते नंतर कधीतरी दाखवेल घातल्यानंतरच. आता तर त्यांच्यावरचे असे 3-4 ब्लाऊज आहेत तेही आता ख्रिसमसच्या सुट्ट्या ज्या आहेत मुलांना त्या आहेत तोपर्यंत शिवून होतील ते. तर चला मग हा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. त्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या उद्याच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.